नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज शेवगाव तालुक्यातील प्रभू वाडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जो बगीचा आहे याचं स्टेटमेंट पण आपल्याकडे चालू आहे. परंतु आजचा विषय आपला काही वेगळा असणार आहे, कारण भरपूर शेतकरी काय करतात की मोसंबीचे झाडं भरपूर लोकांना पैसे होतात किंवा दुसऱ्या लोकांना पैसे होतात म्हणून झाडं लावायची आणि त्याच्यानंतर जे मधलं क्षेत्र असतं किंवा दोन्ही झाडाच्या मधलं जे अंतर असतं तर ते खाली राहतं म्हणून लोक काय करतात की त्याच्यामध्ये पीक सलग घेत राहतात आणि लोड पाणी वाजूपेक्षा जास्त झाडाला पाणी होतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बुरशीचा अटॅक म्हणजे फायटोप्थरा असेल, फ्युजेरियम असेल, त्याच्यानंतर कोलोट्रोटिकम असेल, अशा वेगवेगळ्या बुरश्या जमिनीमध्ये तयार होतात आणि त्याच्यानंतर आपली झाडं खराब व्हायला सुरुवात होते आणि तेव्हाच आपल्या झाडाचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. मग आपण याच्यामध्ये नियोजन कसं केलं पाहिजे? जर आपल्याला व्यवस्थितरित्या आपली बागही आणायची, त्याच्यामध्ये पीक पण घ्यायचं आहे, तर मग कसं केलं पाहिजे? तर आपण प्रथमतः शेतकऱ्यांची ओळख जाणून घेऊ, त्याच्यानंतर पुढील माहिती आपण समजून घेऊ. भाऊ, आपला पत्ता आणि परिचय द्या. नमस्ते, माझं नाव संतोष शिवाजी बटुळे, राहणार प्रभू वाडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आता भाऊ, आपली झाडाचं वय सांगा किती आहे? आपले झाडं आज 6 वर्षाची झाडं झालेली आहेत. हम्म, हम्म, त्याप्रमाणे आपण झाडात दरवर्षी पिकाचे आंतरपीक चालूच असतं. हम्म, आंतरपिकामध्ये आपण झेंडू फुल पिकं करत असतो जास्त. हम्म, त्याला इनलाईनचं पाणी देऊन ठिबकणी त्या हिशोबाने आपण त्याच्यावरती ब्रेड पद्धत करून हम्म. त्यावरती झेंडूची फुल पिकं किंवा शेवंती अशी पिकं घेत असतो आपण कंटिन्यू. मित्रांनो, या ठिकाणी जी मोकळी जागा आहे तर त्याचा योग्य वापर कसा करायचा? तर या हिशोबानं की या झाडामधली जी मोकळी जागा आहे तर त्यांनी सांगितलं की झेंडूसारखं किंवा फुलं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपण लावू शकतो. याच्यामध्ये आपण फ्लड पाण्याने पिकं करता की याच्यावरती ड्रिप वगैरे असतं आपलं? आपण जास्त ड्रिपवरच असतं आपलं, फ्लड पाणी देत नाही. आपण सुरुवातीला 1-2 पाणी आपण गरजेनुसार देतो फक्त. आता झाडांना तुम्ही जे केलंय तर आता याच्यामध्ये जसं की आपण बघतोय ही झाडं, तुम्हाला नंतर मी व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ क्लिप ॲड करतो आणि त्यानुसार दाखवतो की झाडंसुद्धा कशी आहेत आणि त्याचबरोबर झाडाची फूट कशी आहे. तर संतोष भाऊ, आपण सुरुवातीला हे जे प्लॅन आपल्या डोक्यात आला, म्हणजे काही जण काय करत असतात की पूर्णतः मध्ये पीक घेण्याचं लालच आणि त्याच्यानंतर झाडाचा ऱ्हास, या दोन्ही गोष्टी होतात. परंतु आता आपल्या जमिनीमध्ये याच्यातून वार्षिक उत्पन्न सरासरी थोडंसं कमी जास्त होत असेल, पण तरीसुद्धा मधल्या जागेमध्ये आपल्याला हे उत्पन्न किती अपेक्षित आहे? आता हे क्षेत्रावरती राहतं. जसं म्हणजे ज्या दिवशी जसा भाव असेल त्याप्रमाणे आपल्याला आंतरपिकामध्ये समजा एकरी लाखभर 2 लाखाचं असं पीक हां, आंतरपीक चालू राहतात. आणि जमीन कशी आहे आपली? आपली जमीन पूर्णतः हलकी जमीन आहे, जी वरती एक फूट नाही तर 2 फुटच माती आहे, बाकी खाली सगळा मुरुम आहे. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण निचरा होणारी जमीन आहे. याच्यामध्ये विशेष अशी दुसरी गोष्ट आहे की मधल्या जागेचा योग्य वापर करा, झाडांची फुटही व्यवस्थित होते. झाडांना तुम्ही याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण रासायनिकचे डोस तर देतच असतो, पण त्याचबरोबर अजून वेगळं काय करता? म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरमध्ये म्हणता येईल आपल्याला, तर कसं नियोजन कसं करता? ऑर्गॅनिकमध्ये आपण स्लरी सोडतो त्याला. स्लरी व्यतिरिक्त मग पूर्ण आपलं 05234 याप्रमाणेच खतं चालू राहतात. वॉटर सोल्युबल. वॉटर सॉल्युबल खतं चालू राहतात जास्त करून. हां. त्याच्यानंतर शेणखताची मात्रा असेल तर ती कशा पद्धतीनं? शेणखताची मात्रा म्हणजे आपण काय केलं, ज्यावेळेस शेणखत पहिलं 2 ट्रॉल्या शेणखत टाकलं होतं रोटा मारायच्या अगोदर. त्याच्यानंतर रोटा मारून ते पूर्ण मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ब्रेड पाडून घेतले. ब्रेडच्या नंतर आपण त्याच्यावर ठिबक हातरून पुढची प्रोसेस म्हणजे झेंडू लावण्याची प्रोसेस केलेली आहे. मित्रांनो, हा प्लॉट मोसंबी प्लॉट सोडता यांच्याकडं अजून ॲपल बोरसुद्धा आहे, त्याच्यानंतर आंबासुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपण ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतोयच, कारण फुलशेतीसुद्धा एकदम जबरदस्त आहे, नंदनवनमध्ये आल्यासारखं वाटतंय. आणि त्याच हिशोबाने आज आपण हा व्हिडिओ घेतोय, कारण व्हिडिओ घेण्याचं तात्पर्य एकच आहे की बागेची फूट तर व्यवस्थित होते, मोसंबी बाग असो किंवा संत्रा बाग असो, तर तिला जीव लावणं व्यवस्थित असतं. आता तुम्ही या बागेमध्ये शेवटचं पाणी कसं दिलं, महत्त्वाचा मुद्दा आहे. झाडं, मोसंबीची झाडं आणि याच्यावरती पाणी कसं लागतं झाडांना किंवा किती ट्रेस दिला पाहिजे, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण भरपूर शेतकरी काय करतात की झाडं तानावर सोडायची, म्हणजे किती ताण द्यायचा आणि किती पानगळ झाली पाहिजे याच्याकडं लक्ष न देता मोसंबीचं किंवा संत्र्याचा अख्खा बगीचा खाली होतो, पान झाडावरती राहत नाही आणि त्याच्यानंतर झाड कुठंतरी फेल होतं किंवा आपली बाग फेल होऊन जाते. तर याला तुम्ही नियोजन कसं केलं या बागेचं? या बागेचं नियोजन आपण असं केलं होतं, बाग पूर्णपणे पाऊस बंद झाल्यावर त्याला आपण एक पाणी देऊन घेतलं होतं. त्याच्यानंतर बाग आपण पूर्णपणे तानावर सोडली होती. आपली बाग पूर्णपणे 2 महिने तानावर होती.
बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पहिलं पाणी जे दिलं ते ठिबकनी दिलेलं आहे, इनलाईन ठिबकनी, बरोबर. जे 1.25 फुटावर ठिबक आहे. आणि त्याच पाण्याप्रमाणे आपण 3 पाणी दिलेत. आता त्याच्यानंतर आपण एक लोड पाणी देणार, त्याची तयारी चालू आहे सध्या. बरोबर आहे. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जसं क्लायमेट्स बदलतील, वातावरण चेंज होईल, त्या हिशोबाने आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. त्याच्या पाठीमागचं कारण आहे, जर ढगाळ वातावरण असेल तर वेगवेगळे हार्मोन्स निर्मिती होते आणि त्यानुसार बाग आपली फुटणारी असेल तर ती आघाडीवरती जाऊ शकते. मोसंबी हे सदाहरित वृक्ष आहे आणि यासाठी याच्यावरची पानगळ फक्त 20 ते 30% जरी झाली किंवा मोसंबीला एक 20-21 दिवसाचा थंडीचा कालावधी जरी सापडला तरीसुद्धा मोसंबी बाग ही पूर्ण हिरवी असताना सुद्धा फुटून येते. काही बागा अशा आहेत आपल्याकडं की ज्या पाण्यामध्ये सुद्धा एकदम 100% फुटून आलेल्या आहेत. तर ही पण बाग संतोष भाऊची थोडीशी डेअरिंगच समजावं लागेल, कारण शेवटच्या क्षणी ज्यावेळेस आंबे बहाराची फोडण्याची तयारी सुरू होती त्यावेळेस यांनी बागेला पाणी दिलं होतं, परंतु थंडी असल्या कारणाने ही बाग जशाल तशी सुप्त अवस्थेमध्ये राहिली. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची लीक म्हणता येणार नाही आणि त्याच्यानंतर आज या बागेमधून एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये फ्लावरिंग या ठिकाणी येते. संतोष भाऊ, अजून एक मुद्दा असा की जर शेतकऱ्याला असं वाटलं की बाग चांगली आली पाहिजे आणि क्षेत्र खाली नाही राहिलं पाहिजे, त्याच्यातून उत्पन्न झालं पाहिजे, तर तुम्ही एक सल्ला काय द्याल? बागेला पूर्णपणे नियोजन म्हणजे आपण जे खतं देतो वॉटर सोल्युबल ते एक देणं व्यवस्थित आहे. आणि खाली न राहणे किंवा खाली राहत असेल तर त्याच्यावर फवारणी घेऊ शकतो आपण. कृषी गाथा यांच्याकडून आपण बऱ्यापैकी चांगलं आपल्याला मार्गदर्शन भेटतं. त्या हिशोबाने आपण जर त्यांच्या प्रमाणे जर पूर्ण ट्रीटमेंट दिली तर आपली बाग खाली राहणार नाही, हे नक्कीच आहे. बरोबर. संतोष भाऊ, अजून एक विषय की गेल्या पाठीमागच्या वर्षी आपण एक चूक अशी झाली होती आपल्याकडून की तुम्ही खताचा डोस दिला नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्याकडे आलते. म्हणजे पावसाळ्यामध्ये जो खताचा डोस आपण देतो तर तो किती महत्त्वाचा आहे हे एकदा शेतकऱ्यांना सांगा. आता विचार जर केला तर मागच्या वर्षी आमची बाग पूर्ण काडीवर गेली होती, म्हणजे आम्ही तिला पाणी दिलं नव्हतं पाऊस झाल्याच्या नंतर. बरोबर. पण त्यामुळे काडीवर गेली, काडीवर गेल्याच्या नंतर तिला काही जास्त प्रमाणे फळलाग झाली नव्हती आणि त्याच्यामुळे तिच्यात ताकद राहिली नव्हती. आम्ही मग नंतर डोस दिल्याच्या नंतर तो काही मॅच झाला नाही, त्याप्रमाणे आम्ही परत जूनमध्ये झाडांना पूर्णपणे खताचा डोस दिला. त्यानंतर झाडात ताकद आली आणि त्या हिशोबाने आज आपले झाडं ह्या प्रकारे डेव्हलप झालेले दिसत आहेत. बरोबर. तर मित्रांनो, ही बाग गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या तुलनेमध्ये एकदम जबरदस्तरित्या उभा राहिलेली आहे. ग्रेनरी चांगली आहे, फूट चांगली झालेली आहे, झाडामध्ये ताकद पण आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण बागेला फक्त फवारणीवरच फोडू शकतो असं नाही आहे. औषधाचं कार्य हे 25-30% असतं, परंतु प्रॉपर नियोजन म्हणजे झाडामध्ये ताकद आणण्याचं कार्य ते 40-20-40च्या माध्यमातूनच झालं पाहिजे. म्हणजे तुमचं शेणखत, ऑर्गॅनिक कर्ब, सेंद्रिय कर्ब, जसं की या बागेमध्ये आता सध्या झेंडू तुम्हाला दिसतोय मल्चिंगवर लावलेला आहे आणि त्या हिशोबाने यांचाच जो अवशेष पडणार आहे जमिनीमध्ये त्याचंच सेंद्रिय कर्ब तयार होणार. त्याचबरोबर हिरवळीचे खतं म्हणजे ताग असेल, ढ्यांचा असेल, बोरू असेल तर तो पण आपण जमिनीमध्ये आपल्या घेऊ शकतो. ज्यावेळेस बाग फोडायची त्यावेळेस त्याचं आपल्या जमिनीमध्ये पेरणी करू शकतो किंवा शिपवून देऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याला आपण जमिनीमध्ये काढलं तर सेंद्रिय कर्ब तयार होतं. त्याच्यानंतर विशेष महत्त्व असं आहे, जीवाणू, हा जीवाणूचा रोल खूप मोठा आहे. जेवढे जमिनीमध्ये जीवाणू जास्त तेवढं आपल्या झाडांना अपटेक जास्त होत आहे किंवा जे पण अन्नद्रव्य देतो तर ते अवेलेबल जास्त होतात. म्हणून आपल्याला जीवाणू देणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि उत्पन्न कमी नाही झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला रासायनिकचा सुद्धा वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जर तिन्ही पद्धतीनं व्यवस्थित काम केलं, झाडामध्ये स्टोरेज व्यवस्थित ठेवलं तर 100% आपली बाग फेल जाणार नाही. आणि जर तुमची बाग फेल जात असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही फवारण्या मारल्या त्याच्यावरती तरीसुद्धा पाहिजे तेवढा सपोर्ट आपल्याला झाडाकडून भेटत नाही. म्हणजे झाडामध्ये ताकद नसती, औषधं तिथं काम करत नाही. त्याच्यासाठी वाजूपेक्षा खर्च टाळा आणि झाडाकडं लक्ष द्या. म्हणजे प्रॉपर त्याच्यामध्ये ताकद कशी जाईल तर त्याच्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे. संतोष भाऊ, वेळ दिला आणि माहिती दिल्याबद्दल आपल्या शेतकऱ्यांकडून आणि माझ्याकडून तुमच्या खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.